तर काय वाटतं म्हणजे शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणीचं कारण काय? एवढा पाऊस झाला, प्रचंड पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर माझी 1 एकरची मोसंबीची बाग वाहून गेली. तर शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली पाहिजे हे जेन्युअनली सगळ्या शेतकरी नेत्यांना वाटतं का? आपले लोक जातीसाठी एकत्र येतात पण मातीसाठी कधीच एकत्र येत नाहीत. तर माझी आईवर तसा रडू लागले तर की सौरभ, तुला येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी लढायचं. नमस्कार मित्रांनो, मी सुदर्शन पाटील मराठी पॉडकास्टमध्ये आपले स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत सौरभ काळे, जे आहेत लेखक, कवी, व्याख्याते आणि सोशल मीडियावरती शेतकऱ्यांचा प्रकर्षाने आवाज उचलणारे एक कार्यकर्ते. चला तर आज शेतकऱ्यांबाबतीत त्यांच्यासोबत संवाद साधूया. सौरभ, सोशल मीडियावरती बोलायला सुरुवात केली, म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न उचलायला सुरुवात केली. नेमकं ही प्रवासाची सुरुवात कुठून झाली? कशामुळे असं वाटलं की शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण बोललं पाहिजे? म्हणजे खरं तर ह्या क्षेत्रामध्ये मी ठरून आलेलो नाहीये. विषय होता 2019चा. त्यावेळी आमच्या गावाकडे भरपूर पाऊस झाला. एवढा पाऊस झाला, प्रचंड पाऊस झाला आणि पाऊस झाल्याच्या नंतर माझी 1 एकरची मोसंबीची बाग वाहून गेली. ती बाग वाहून गेल्याच्या नंतर माझी आईवर तसा रडू लागले. म्हणजे त्यावेळेस स्थानिक आमदाराकडे जायचे, खासदारांकडे जायचे, अधिकाऱ्यांकडे जायचे की आम्हाला काही मदत करा, आम्हाला काही मदत करा. त्यावेळेस त्यांच्या डोळ्यातलं असं मला सांगत होतं की सौरभ, तुला येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी लढायचं. माझं वय फार कमी आहे, म्हणजे माझ्या परीने मला जी काही मदत करता येईल, शेतकऱ्यांचे जे काही मला डोळे पुसता येईल, त्यांच्या डोळ्यातलं असं मला पुसता येईल ते पुसण्याचा मी प्रयत्न आता करतोय आणि म्हणजे पुढच्या काळामध्ये सुद्धा 100% करण्याचा प्रयत्न आहे. मग आता या चळवळीत काम करताना बऱ्याच गोष्टींचे अनुभव येत असतील, तर काय वाटतं म्हणजे शेतकऱ्यांच्या नेमक्या अडचणीचं कारण काय? खरं तर शेतकऱ्याची सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव भेटत नाही. आता भरपूर शेतकरी नेते असतील किंवा असेच म्हणजे चळवळीतील लोक असतील, हे फक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी लढत आहे. पण मी या मताचा माणूस आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी नको आहे, शेतकऱ्यांना फक्त त्यांच्या मालाला योग्य भाव भेटला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला तर शेतकरी जगाला कर्ज पुरवे. ही दानच शेतकऱ्यामध्ये. शेतकऱ्याला कर्ज नकोय किंवा शेतकऱ्याला कर्जमाफी पण नकोय, शेतकऱ्याला फक्त शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही हे तर काय आजची गोष्ट नाही आहे, वर्षानुवर्षे चालत आलेलं आहे. पण शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली पाहिजे हे जेन्युअनली सगळ्या शेतकरी नेत्यांना वाटतं का? हे बघा, आता नाण्याच्या 2 बाजू असतात. काहींना वाटतं देखील आणि काहींना वाटत पण नाही, बरोबर. पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे काही शेतकरी नेते आहेत त्यांच्या म्हणजे माझ्या मते तरी असं वाटतं की काही लोकांना शेतकऱ्याविषयी तळमळ आहे. एक म्हणजे मी एक नाव या पॉडकास्टच्या थ्रू घेऊ शकतो, म्हणजे घेऊ इच्छितो, ते म्हणजे रविराज साबळे पाटील. त्यांना मी फार जवळून अनुभवतो. ते जसे रिअलमध्ये आहे त्याच पद्धतीने ते रिअलमध्ये सुद्धा आहे. आपण त्यांना फक्त रीलमध्ये पाहतो, पण मी त्यांना साक्षात असं पाहिलेलं आहे. आमचा कॉन्टॅक्ट पण झाला, आमचा कॉन्टॅक्ट पण ते चांगले संबंध पण आहे. तो माणूस ज्या पद्धतीने म्हणजे त्या माणसाची फार तळमळ आहे शेतकऱ्यांसाठी. त्यांची एक इच्छा आहे की बाबा शेतकरी कुठेतरी समृद्ध झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या मुलांना काहीतरी केलं पाहिजे, यासाठी त्यांची जी काही तळमळ आहे. आणि विशेष म्हणजे अशाच लोकांना इथले म्हणजे इथल्या व्यवस्थेमधले काही लोक किंवा त्यांचे काही लोक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती लोक आपलीच आहे. आपल्या लोकांना त्रास देणारी आपलीच लोक आहेत. त्या लोकांना मला सांगायचं की बाबा, आपला बाप शेतकरी आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला बाप शेतकरी आहे. आपला पेपर फुटला, आपला इंटचा पेपर फुटला, आपला JWचा पेपर फुटतो, आपले सगळे पेपर फुटते. पेपर फुटीचं कारण सुद्धा तेच लोक आहे. आणि आपण त्यांच्या सतरांच्या जर उचलत असेल ते कुठेतरी चुकीचं आहे आणि हे कुठेतरी बदलायला पाहिजे असं मला वाटतं. आता शेतकऱ्यांच्या बाबतीत जसं तुम्ही सांगितलं, रविराज साबळे प्रश्न उचलतात किंवा बाकी इतर शेतकरी नेते शेतकऱ्यांचे प्रश्न उचलतात. तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते त्यांच्या बाबतीत बोलत राहतात. पण मग ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुलांनी किंवा इव्हन शेतकऱ्यांनी या मग ग्राउंडवरती उतरलं पाहिजे किंवा चळवळीत उतरलं पाहिजे, तितक्या प्रकर्षानं मग शेतकरी इन्व्हॉल्व्ह होताना दिसत नाहीत. मग त्याचं काय कारण वाटतं? आता हे बघा, आपण जे काही प्रश्न सरकारसमोर मांडतो ते प्रत्येक प्रश्न सुटतील असं मुळीच नाही. पण जोपर्यंत लेकरू रडणार नाही तोपर्यंत आईला कळणार नाही की माझ्या लेकराला भूक लागलेली. जोपर्यंत शेतकरी रस्त्यावरती येणार नाहीये, जोपर्यंत शेतकरी आपले प्रश्न मांडणार नाहीये, तोपर्यंत सरकारला तुमचे प्रश्न कळणार नाही. माझं प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं आहे, शेतकरी मागं असण्याचं कारण काय माहितीये का? शेतकरी संघटित नाही. शेतकऱ्यांचे सगळ्यात मोठा पॉईंट आहे की आपण एकत्र येत नाही. आपले लोक जातीसाठी एकत्र येतात पण मातीसाठी कधीच एकत्र येत नाही. त्या लोकांना मला सांगायचंय की आपल्याला लढायचंय, आपल्याला आपल्या हक्कासाठी लढायचंय आणि आपल्याला मातीसाठी एकत्र यायचंय. जोपर्यंत आपण मातीसाठी एकत्र येणार नाहीये, जोपर्यंत शेतकरी एकत्र येणार नाहीये, तोपर्यंत इथले लोक, इथले सरकारमधले लोक, ते राजकारणी असो कोणी असो, ते आपल्यावर राज्य करणारे, त्यांची राजकीय पोळी ही आपल्या जीवावर वाहून घेणारे, हे आपण समजून घेणं फार महत्वाचं आहे असं मला वाटतं. हो, पण मग आता आपण बऱ्याच मागच्या काळांपासून बघतो किंवा लोकांच्या आता सोशल मीडियावरती काही लोक तसे व्यक्तही होतात
की ज्या चेहऱ्याच्या मागे शेतकरी कधी उभा राहतो किंवा एकत्र येतो त्यावेळेला तो चेहराच त्याचं राजकारण त्याची पोळी भाजून घेतो. मग आता शेतकरी लोक विश्वास ठेवत नाहीयेत, अशी वेळ आली आहे का शेतकरी नेत्यांवर? ते पण आहे की म्हणजे आपल्या लोकांना एक आधारस्तंभ भेटत नाहीये की आपण कोणाच्या मागे उभं राहावं. कोणी असो, मी असो, कोणताही नेता असो, म्हणजे मी काही नेता नाहीये, पण कोणी असो तो आपापल्या पद्धतीने आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो. मी ठामपणे सांगू शकतो प्रत्येक जण शेतकऱ्याच्या जेव्हा पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी पोरांना हे समजत नाहीये की आपण कोणाच्या मागे उभं राहायला पाहिजे. विषय असा होतो की एखादा राजकीय नेता येतो, तुम्हाला थोडेफार काय द्यायचं ते देऊन जातो, आपण त्याच्या मागे उभं राहतो. पण त्याच्या मागे न उभा राहता आपण जो व्यक्ती इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये प्रश्न विचारतो, इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारतो, इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न व्यवस्थेसमोर मांडतो, आपण त्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं. हो, पण मग आता दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या झाल्या आहेत की तुम्ही एक तर शेतकरी इन्व्हॉल्व्ह होत नाहीत, दुसरी गोष्ट विश्वास ठेवण्यालायक चेहरे नाही आहेत किंवा लोकांना तर विश्वास वाटत नाही. मग याचं मध्य सोल्युशन काय असं वाटतं की ज्या गोष्टीमुळे शेतकरी किंवा शेतकऱ्यांची मुलं कुठल्या तरी चेहऱ्यावर विश्वास ठेवतील आणि त्याच्या मागे जातील? जे लोक राजकारणामध्ये नसून शेतकऱ्याचे प्रश्न व्यवस्थेला मांडतात, व्यवस्थेला प्रश्न विचारतात, त्या लोकांच्या मागे आपण उभं राहायला काही हरकत नाही. त्या लोकांना आपण सपोर्ट केला पाहिजे. काय असं वाटतं की या चळवळीमुळे किंवा आता सोशल मीडियावर तुम्ही प्रकर्षानं बोलत राहता, मुद्दे उचलत राहता, या सोशल मीडियामुळे खरंच काही फरक पडू शकतो किंवा पडतो? 100%. सध्याच्या या युगामध्ये सगळ्यात मोठी पॉवर सोशल मीडियामध्ये. आपण जे काय बोलतो म्हणजे विदिन अ सेकंद आपण जगापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे आपले जे काही मुद्दे, आता मी सांगितलं बाबा या ठिकाणी आम्हाला आंदोलन वगैरे करायचे, तर लोकांपर्यंत पोहोचणार नाही ती गोष्ट. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मी लोकांना सांगू शकतो की बाबा आपल्या या ठिकाणी आंदोलन करायचे, आपल्याला शेतकऱ्यांसाठी एकत्र यायचे, आपल्याला मातीसाठी एकत्र यायचे, आपल्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करायचे. त्यामुळं शेतकरी एकत्र येतात आणि तोच आश्वासन चेहरा सरकारला दिसतो आणि त्याच पद्धतीनं आपण आपले प्रश्न म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारपुढे मांडू शकतो. या सगळं आता जसं ज्या पद्धतीने तुम्ही सोशल मीडियावरती बोलता, तुमचे काही व्हिडिओज आम्ही बघितले, तर इतक्या प्रकर्षानं बोलल्याच्या नंतर याच्यामध्ये काही अडचणी येत नाहीत किंवा प्रस्थापितांच्या विरुद्धच बोलावं लागतं, सरकारच्या विरुद्ध बोलावं लागतं, सिस्टीमच्या विरुद्ध बोलावं लागतं, तर मग त्याच्यामधनं काही धमक्या येतात किंवा काही विरोध होतो का कधी सत्ताधाऱ्यांकडून? याची सुरुवात मी माझ्या घरापासून करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावात म्हणजे जे लोक गावाकडचे किंवा जे शेतकरी वर्ग आहेत त्या लोकांना इथल्या व्यवस्थेची, पोलिसांची फार भीती वाटते, इथल्या म्हणजे कायद्याची भीती वाटते. आता मी एवढं बोलतो, सरकारला प्रश्न विचारतो, मी एवढा मोठा मुळीच नाहीये मी सरकारला उपदेश करेन. मी फक्त माझ्या पद्धतीने सरकारला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करतोय. पण माझे वडील पण मला बोलतात की बाबा बोलताना सांभाळून बोलत जा, कायद्याच्या भाषेत बोलत जा. विशेष म्हणजे मी ज्या कार्यक्रमाला गेलो किंवा ज्या आंदोलनाला गेलो, माझे वडील मला जाईपर्यंत फोन करतात की बाबा थोडं सांभाळून बरं, कारण ते फार डेंजर लोक असतात. म्हणजे फक्त मला एक सांगायचं आहे की बाबा आपण जर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जर बोललं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाहीये. फक्त आपल्याला कायद्याला धरून बोलावं लागतं. आणि गावाकडच्या लोकांची सगळ्यात मोठी चूक अशी आहे की त्यापैकी म्हणजे लोकांना कायदा माहीतच नाही. लोकांना फक्त एक भीती असते, पोलीस स्टेशनमध्ये गेलं पोलिस मारतात, लोकांना फक्त एवढीच भीती आहे. त्या लोकांना मला सांगायचंय की आपल्याला कायदा सुव्यवस्था जर माहीत असेल तर आपण आपले प्रश्न आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा म्हणजे इतर कोणत्या माध्यमातून आपण सरकारसमोर मांडू शकतो. तो आपल्याला अधिकार आहे, आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारानुसार आपण जगू शकतो. म्हणजे संविधानिक मार्गाने तुम्ही प्रश्न मांडल्याच्या नंतर पण सरकारच्या समर्थकांकडनं आपल्याला काहीच त्रास होत नाही असं? येतो, 100% त्रास होतो. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ती त्रास देणारी लोक आपलीच आहे. आता मी मागच्या काही दिवसामध्ये संभाजीनगरला आंदोलन होतं, त्या ठिकाणी भाषण केलं, थोडंसं उग्रवादी बोललो होतो. तर काही लोकांनी मला फोन केले, काही मेसेज केले, बाबा मला भेटायचंय, आपण थोडं चर्चा वगैरे करू, मला तुला भेटायचंय, तो असं कसं काय बोलला. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांचा अभ्यास केल्याच्या नंतर मला असं समजलं की ती लोक आपलीच आहे, ती शेतकऱ्यांची पोरं आहे. आम्ही ते आंदोलन शेतकऱ्यांसाठी घेतलं होतं, विद्यार्थ्यांसाठी घेतलं होतं आणि ती मला धमकी देणारी शेतकऱ्यांची पोरं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय माहितीये का, एखादा चेहरा जर इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारतोय, इथल्या व्यवस्थेसमोर जर प्रश्न मांडतोय, तर त्याला विरोध करणारी आपलीच लोक आहेत. त्या लोकांना मला सांगायचं की बाबा आपला बाप शेतकरी आहे, आपला बाप आपल्यासाठी काबाड कष्ट करतोय, मेहनत करतोय, आपल्यासाठी आपल्या ताटामध्ये अन्नाचा कण पडावा त्यासाठी मेहनत करतोय. आणि एखादा चेहरा जर त्या बापाला प्रोत्साहन करण्यासाठी किंवा तुमच्या बापाचे प्रश्न, शेतकरी बापाचे प्रश्न इथल्या व्यवस्थेसमोर जर मांडत असेल आणि आपण जर त्याला विरोध करत असेल तर आपल्यामध्ये ही सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. आपण ते करायला नकोय. त्या लोकांना मला सांगायचंय की आपल्या बापासाठी लढा, आपल्या शेतकरी बापासाठी लढा, आपल्याला तो काम येणार आहे. तो राजकीय नेता आपल्या जीवावर, आपल्या बापाच्या जीवावर त्याची राजकीय स्वार्थी किंवा त्याचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करणार आहे. त्या लोकांना मला एवढं सांगायचं. कुठे काय कमी पडतंय की शेतकऱ्यांची मुलं जमिनीवर आंदोलनासाठी, चळवळीत उतरण्यासाठी कमी पडतायत किंवा मागे राहत आहे?
त्याचं सगळ्यात मोठं कारण असं आहे की कायद्याची भीती असते. आता जी मुलं अभ्यास करतात, संभाजीनगर शिकायला असतात, कॉलेजला वगैरे असतात, त्या मुलांना वाटतं नाही, बाबा जी मुलं आता जे शाळा कॉलेजमध्ये नाही आहेत त्या वयाच्या पुढे निघून गेलेत, आता जे किंवा शेतकरी आता त्यांनी ठरवलंय की आता इथून पुढे आयुष्यात शेती करायची, असे लोक किंवा असे शेतकरी का इन्व्हॉल्व होत नाहीत ग्राउंडवरती? काय याचं कारण असं आहे की बाबा जुनी परंपरा आहे, त्या लोकांनी आपल्या मनामध्ये न्यूनगंड घालून दिलेला आहे की मी राजकारणी ना, तर माझा राजकीय वारसा माझे घरचे पुढे चालवतील, माझा मुलगा पुढे चालेल, माझी सून पुढे चालवेल. तुम्ही शेतकरी आहे, तुम्ही शेतीच करायची. तर आपल्या मनामध्ये न्यूनगंड आहे. पण जोपर्यंत आपली मुलं चळवळीमध्ये येणार नाही, सरकारला प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत म्हणजे एक म्हण आहे बघा की जोपर्यंत आपण इथल्या व्यवस्थेला प्रश्न करणार नाही तोपर्यंत आपली शेतकरी अवस्था सुधारणार नाही, तोपर्यंत आपली विद्यार्थी अवस्था सुधारणार नाही. त्यामुळे आपण इथल्या व्यवस्थेला, इथल्या सरकारला प्रश्न विचारणं हे आपलं काम आहे. आपल्या वडिलांना ते जमलं नाही, पण येणाऱ्या काळामध्ये आपल्या म्हणजे विद्यार्थ्यांनी म्हणजे शेतकऱ्याच्या मुलांनी हे काम करावं. आणि जोपर्यंत शेतकरी, सगळ्यात महत्वाचं म्हणजे अवतावर ठेवणारा पाय शेतकऱ्याचं पोरग जोपर्यंत तिथल्या व्यवस्थेच्या छातावर ठेवून प्रश्न करणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्याचे दिवस येणार नाही. बरं, आता तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न उचलता किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते बोलत राहता, आंदोलनाला हजेरी लावता. कुठलं आंदोलन असं तुम्हाला आश्वासक वाटलंय नजीकच्या काळात की हे जेन्युइन आंदोलन होतं, याच्यात राजकीय म्हणजे राजकारण नव्हतं किंवा राजकीय नेते असले तरी तितकंसं ते राजकारणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू नव्हतं, ऍक्च्युअल मुद्द्यांवर बोलल्या जात होतं तिथं, असं कुठलं नजीकच्या काळात वाटलं का? म्हणजे आतापर्यंत भरपूर आंदोलन आम्ही गेलो होतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता अलीकडचं म्हणजे संभाजीनगरला आंदोलन होतं विद्यार्थ्यांसाठी की बाबा विद्यार्थ्यांचा जो एमपीएससी पेपर आहे, एमपीएससी पेपर, तो पेपर ऑफलाईन पद्धतीने व्हायला पाहिजे, तो पेपर ऑनलाईन नको. त्यासाठी विठ्ठल कांगणे सर असतील, रविराज सावळेदादा असतील, यांनी आंदोलन ठेवलं होतं. त्या ठिकाणी मी गेलो. त्या ठिकाणी म्हणजे मला कुठल्याही प्रकारचा कोणाचा राजकीय स्वार्थ दिसला नाही. त्या मंचावरती राजकीय लोक होती, पण मग त्यांच्या भाषणामधून किंवा असं काही जाणवलं नाही बाबा की हे आंदोलन काही राजकीय स्वार्थापोटी असू शकेल, असं काही वाटलं नाही. सौरभ, मग आता तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उचलता, मग की सरकार कायम निष्क्रिय आहे, शेतकऱ्यांच्या बाबतीत नकारार्थीच भूमिका असते. मग सरकारी काही योजनाही असतात किंवा सरकार कामही करण्याचा प्रयत्न करतात, तर सरकारच्या खांद्याला खांदा लावून मग शेतकरी नेते किंवा काही चळवळीतले लोक आहेत त्यांनी शेतकऱ्यांना त्या योजना शेतकऱ्यांना पोहोचवणं किंवा शेतकऱ्यांना त्या योजनेबद्दल माहिती देणं, याही गोष्टी केल्या पाहिजेत नाही असं वाटत मला? सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर की एसीच्या गाडीमध्ये बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळ गप्पा नाही मारते. विशेष म्हणजे सरकार योजना राबवतं, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचतं देखील, पण खरं तर ती योजना राबवताना किंवा ती योजना तयार करताना आपण शेतकऱ्याला विचारात घेतलं पाहिजे. म्हणजे त्या लोकांना जे लोक ती योजना तयार करतात त्या लोकांना ग्राउंड लेवलचं काहीच माहित नाही. विहीर कशी खोदतात, विहिरीला काय साहित्य लागतं, कशा पद्धतीने विहीर खोदतात, विहीर म्हणजे लोकांच्या माध्यमातून खोदतात, रोजगाराच्या माध्यमातून खोदतात का, त्याला काही क्रेन वगैरे लागतं किंवा काही मशीन वगैरे लागतं, हे त्यांना माहीतच नाही. आणि योजना तयार करायला ते लोक आहे. सरळ हे चुकीचं आहे. म्हणजे खरं तर जोपर्यंत शेतकऱ्याचं पोरग किंवा शेतकरी यांना विचारात घेऊन ते एखादी योजना तयार करत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचणार नाही आणि शेतकऱ्यांना त्याचा काहीच फायदा होणार नाही. आता जसं आपण योजनांच्या बाबतीत बोलत होतो, काही योजना तशा असतील की ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो? आहे ना, योजना आहे, सरकार योजना राबवतं, शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहोचतं देखील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही अधिकारी लोक आहे, जे मधले अधिकारी, ती योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचूच देत नाही. हे बघा, समजा एखादी योजना 100 रुपयाची योजना आहे, ती योजना शेतकऱ्यांपर्यंत येण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना ती योजना घेण्यासाठी कमीत कमी 90 रुपये लागतात, बरोबर. परत शेतकऱ्याला अधिकाऱ्याकडे जा, चक्रा मारा. त्यामुळे शेतकरी म्हणतो नको मला तुम्ही योजना नको आणि काहीच नको मला. म्हणजे काही अधिकाऱ्यांमुळे ती योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर अधिकारी पण शेतकऱ्याचीच मुलं असतील. विषय असा होतो की म्हणजे एखादा विद्यार्थी जर पैसे भरून अधिकारी झाला असेल, तोच अधिकारी शेतकऱ्याकडून लाच घेतो. पण खरं तर माणुसकी सर तेव्हा संपून जाते जेव्हा 50,000 रुपये कमवणारा अधिकारी शेतकऱ्याकडून 500 रुपयाची लाच पाहतो. सौरभ, पूर्वी असं म्हटलं जायचं किंवा म्हणत होते की प्रथम शेती असायची, दुय्यम व्यवसाय आणि कनिष्ठ नोकरीला समजलं जायचं. जसा काळ बदलत गेला आणि आता अशी परिस्थिती झाली की शेती कनिष्ठाच्या लेवललाही राहिली नाही, त्याच्याही खाली कुठेतरी हरपून गेली. म्हणजे करिअर म्हणून शेती चूज करायची तर कोणालाच नको वाटतं. बरोबर. तर मग एक तर करिअर म्हणून शेतकऱ्यांच्या मुलांनी विशेषतः करिअर म्हणून शेतीच का निवडली पाहिजे, आणि जर शेती निवडली तर ती का निवडली पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या पोरांनी शेतीच केली पाहिजे. याचं कारण असं आहे की आपली नाळ ही शेतीशी, आपली नाळ मातीशी, ती नाळ आपण तोडता कामा नये. विशेष म्हणजे सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती करणं हे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. त्यासाठी रक्तामध्ये धमक लागते, आपल्या धमन्यामध्ये धमक लागते, सगळ्यात महत्वाचं म्हणजे.
आणि शेती का करावी, तर शेती यासाठी करावी, ठीक आहे आज शेतकरी राजाच आहे, आज जरी शेतकरी राजा असला, फक्त शेतकरी आर्थिकदृष्ट्या आज कमजोर आहे. येणाऱ्या काळामध्ये शेतकरी इथल्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढून, निसर्गाशी लढून शेतकरी येणाऱ्या काळामध्ये शेतकरी हा राजा असेल आणि तो आर्थिकदृष्ट्या सुद्धा राजा असेल. येणाऱ्या काळामध्ये ठीक आहे आज शेतकरी इथल्या व्यवस्थेकडून कर्ज घेतो, सरकारकडून कर्ज घेतो, पण माझं वाक्य लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं इथल्या व्यवस्थेला कर्ज द्यायला राहणार नाही.